या व्हिडिओमध्ये आपण लॅटरली सपोर्टेड बीमचे एक्झाम्पल बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये लॅटरली सपोर्टेड बीम आपण बघितला, त्याच्यावरचा आपण यूडीएल काढला, सेफ यूडीएल. काय काढला? सेफ यूडीएल. आता आपण या उदाहरणामध्ये काय करणार आहोत? लॅटरली सपोर्टेड बीम आपण सॉल्व्ह करणार आहोत. कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार बरं का? बघा चला. तो सिम्पली सपोर्टेड बीम आहे, इफेक्टिव्ह स्पॅन आहे 4 मीटरचा. ओके का? तो सिम्पली सपोर्टेड बीम आहे. बघा अशा पद्धतीने सिम्पली सपोर्टेड बीम आहे. हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ओके. आणि त्याच्यावरती काय बरं का, तो सिम्पली सपोर्टेड बीम आहे, स्पॅन आहे 4 मीटरचा. 4 मीटरचा स्पॅन आहे म्हणजे इथून तर इथवर ही लांबी किती बाळांनो? 4 मीटर. पुढे जाऊया. सिम्पली सपोर्टेड बीम आहे, इफेक्टिव्ह स्पॅन आहे 4 मीटरचा. फॅक्टर्ड पॉईंट लोड दिला आहे 350 किलो न्यूटन. याचा अर्थ असा आहे की याच्यावरती पॉईंट लोड लावला आहे त्याने 350 किलो न्यूटनचा. कधी कधी तो यूडीएल देईल. तो यूडीएल देऊ का काही बी देऊ? हा फॅक्टर आहे डायरेक्ट. काय दिला? हा फॅक्टर म्हणजे हा तुम्हाला डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू यू दिलेला आहे. जर तो तुम्हाला वर्किंग बोलला किंवा ॲक्सियल बोलला, वर्किंग बोलतो जनरली, जर वर्किंग बोलला असेल तर त्या लोडला 1.5 ने मल्टिप्लाय करून फॅक्टर काढून घेणे. पण त्याने फॅक्टर दिला असेल तर 1.5 ने मल्टिप्लाय करायचं नाही. काय बोललो मी? वर्किंग दिला असेल तर 1.5 ने मल्टिप्लाय करून फॅक्टर काढून घ्यायचा. पण जर फॅक्टर दिला असेल तर काही करायचं नाही. या उदाहरणामध्ये त्याने फॅक्टर दिलेला आहे म्हणून आपण काही करणार नाही. पुढे चला. तो सिम्पली सपोर्टेड बीम इफेक्टिव्ह स्पॅन 4 मीटर कॅरीज फॅक्टर पॉईंट लोड 350 किलो न्यूटन ॲट अ मिड स्पॅन. द सेक्शन इज लॅटरली सपोर्टेड. एक्झाम्पल कशाचं आहे? लॅटरली सपोर्टेडचं. डिझाईन क्रॉस सेक्शन युझिंग आय. काय करायचं आहे? आय सेक्शन. तो आय सेक्शन घ्या आणि तुम्हाला सेक्शन डिझाईन करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? सेक्शन डिझाईन करून दाखवायचं बाबा. आय सेक्शन काढायचं आहे. कुठला सेक्शन घ्यावा बा तो आपल्याला आता बघायचा आहे. चालेल का? चलो. तो सगळ्यात पहिले आपण आता काय करणार? आपल्याकडे स्टेप्स आहेत, एक एक करून आपण आता स्टेप्स बघूया. बघा, तो पहिली स्टेप्स आपली जनरल असते, बेंडिंग मुवमेंट काढा, शिअर फोर्स काढा. ओके का? तो तेच आपण करणार आता. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 काय आपली? कॅल्क्युलेट बेंडिंग मुवमेंट. कॅल्क्युलेट बेंडिंग मुवमेंट अँड शिअर फोर्स. एकत्र घेऊन घेतो. बेंडिंग मुवमेंट अँड शिअर फोर्स. चला बरं का, आता बेंडिंग मुवमेंट आणि शिअर फोर्स तुम्हाला काढायचा आहे. तर आपण पहिले आता बेंडिंग मुवमेंट काढून घेऊया. बेंडिंग मुवमेंट तुम्हाला काढायची आहे ती आहे एम. तो एम इज इक्वल टू कसा काढणार? जेव्हा सिम्पली सपोर्टेड बीमवरती सेंटरमध्ये लोड लागतो तेव्हा मुवमेंटचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो? तो असतो WL/4. किती असतो? WL/4 म्हणजे WL/4. आणि जेव्हा सिम्पली सपोर्टेड बीमवरती एवढे लागतो तेव्हा एमचा फॉर्म्युला काय असतो? WL² / 8. कळते का? हो. याच्या अगोदर तुम्ही बघितलेलं आहे. आता हे आपल्याला यूज करावं लागणार आहे कारण सिम्पली सपोर्टेड बीमवरती काय लागते? पॉईंट लोड लागतो सेंटरमध्ये. मग फॉर्म्युला काय वापरणार आपण? W × L/4. W किती बाळांनो? 350. किती आहे? 350. L किती आहे? 4. डिवाइड बाय किती? हा 4. हे 4 कटल्यानंतर उत्तर किती येते? 350 किलो न्यूटन इंटू मीटर. 350 किलो न्यूटन इंटू मीटर ही झाली आपली मुवमेंट. काय झाली? आपण आता लगेच काय करणार? शेअर फोर्स. लगेच काय करणार? शेअर फोर्स कसं काढतात बाळांनो सांगा? शेअर फोर्स म्हणजे रिॲक्शन असते. आता तुम्हीच मला सांगा, जर इथं 350चा लोड लागतोय बाळांनो, फॅक्टर लोड, तर इकडचा किती घेईल रे? त्याला बोलतो आपण शेअर फोर्स. काय बोलतो आपण? VO. हाफ घेईल ना? 350चा डिवाइड बाय 2 करा. किती येईल बरं का? 175 किलो न्यूटन. किती येईल? 175 किलो न्यूटन. हाच तुमचा काय राहणार माहिती आहे का? W/2. जेव्हा UDL होती तेव्हा काय केलं तुम्ही? WU × L/2 केला होता. UDL इंटू लांबी म्हणजे पॉईंट लोड, पॉईंट लोडचा निम्मा. आता फक्त लोड दिला आहे तर लोडचा निम्मा. कळतं का? बघा, UDL आणि लांबी म्हणजे हा पॉईंट लोड होऊन जातो. त्याला डिवाइड/2 करा, तुमची रिॲक्शन भेटून जाईल. इथं डायरेक्ट लोड दिला आहे ना तुम्हाला, मग WU. कळतंय का? WU / 2 किती येतो? 350 / 2 म्हणजे किती आला? 175 किलो न्यूटन. ही आपली पहिली स्टेप आहे. स्टेप नंबर 1 सगळ्यांना क्लिअर झाली का सांगा? लॅटरली सपोर्टेड बीम. काय हा? लॅटरली सपोर्टेड. बोला, क्लिअर आहे का सांगा? लॅटरली सपोर्टेड बीमपर्यंत आपलं झालेलं आहे. ओके का सगळ्यांना? चलो, आपण जाणार आता स्टेप नंबर 2ला. कुठे जाणार आपण? स्टेप नंबर 2. तर स्टेप नंबर 2ला आपण जेव्हा जाणार ते असणार सिलेक्शन ऑफ सेक्शन किंवा प्रॉपर सिलेक्शन ऑफ सेक्शन. काय म्हणू आपण? सिलेक्शन ऑफ क्रॉस सेक्शन. तुम्हाला सिलेक्ट करायचं की कुठला सेक्शन तुम्ही घ्यायला पाहिजे. तुम्हाला सेक्शन सिलेक्ट करावं लागणार आहे की कुठला सेक्शन तुम्ही घ्यायला पाहिजे. यासाठी माझ्याकडे काय असतं? माझ्याकडे झेडपी आहे, प्लास्टिक सेक्शनल मॉड्युलस. कसं फाइंड आउट करतात? तो प्लास्टिक सेक्शनल मॉड्युलस जो काय आहे तो कसा फाइंड आउट करणार?